आणि महत्त्वाच्या बातम्या आता पाहूयात। बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांची विक्रमी प्रचार रॅली। चिखलीमध्ये तुपकरांच्या रॅलीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। बुलढाणा लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधवांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची देखील जाहीर सभा। जिल्ह्याच्या विकासासाठी प्रतापराव जाधव काम करतील, मला पूर्ण विश्वास, पंकजा मुंडेंचं विधान। जालना लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रावसाहेब दानवे उद्या शक्ती प्रदर्शन करणार। निलेश लंकेंचा अहमदनगर दक्षिणसाठी उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी निलेश लंकेंचं शक्ती प्रदर्शन। महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज भरला। अर्ज दाखल करण्यापूर्वी आदित्य ठाकरे, रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन। साताऱ्यामधून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेंसाठी जयंत पाटलांचा बैलगाडीमधून प्रचार। बैलगाडी मिरवणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। कल्पना नसतानाही लोकसभेचे तिकीट मिळालं, बाबुराव कोहळीकर कदमांची प्रतिक्रिया। शिंदे गटाकडून बाबुराव कोहळीकरांना हिंगोलीची उमेदवारी। सांगलीतील दत्त मंदिरामध्ये विशाल पाटलांकडून प्रचाराचा नारळ फोडत लिफाफा चिन्हाचा प्रचार सुरू। सांगली लोकसभेतून विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार। पक्षाकडून कोणतीही नोटीस किंवा आदेश आलेले नाहीत, माझ्यावर काँग्रेसकडून कारवाई होईल असं वाटत नाही, विशाल पाटलांकडून विश्वास व्यक्त।